लाडकी बहीण योजनेचे खोटे फॉर्म भरून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। तर हा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवापूर गावामध्ये घडला असल्याचं सांगण्यात येत आहे आणि यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। त्याचबरोबर नितेश राणे यांनी काय म्हटलं हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघता टेक्निकल मराठाजी। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवापूर गावात ही घटना घडली आहे। लाडकी बहीण योजनेचे खोटे फॉर्म भरण्यात आलेले आहेत। दुर्दैवाने त्यानंतर झालेल्या अनेक महिलांचे पैसे बंद झाले आहेत। अनेक महिला या लाभांपासून वंचित आहेत आणि ई-केवायसी करा, हे करा आणि त्यांना पद्धतशीरपणे त्यांना बेकायदेशीर ठरवलेलं आहे। दुसरीकडे आज निवडणूक आली की या जे अर्ज अवैध झाले अशांना पुन्हा अर्ज भरण्याचं आणि कोणत्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचे कार्यकर्ते करत होते तिथल्या ग्रामस्थांनी त्या कार्यकर्त्यांना पकडून दिलं आणि त्यांची पोलखोल केली आहे। आता कोण एखादा कुठला तरी एक्झाम्पल घेऊन उदाहरण घेऊन मी ते पोस्ट अजून बघितलेली नाही म्हणून त्याच्यावरती अधिकृतपणे मी काय बोलू शकत नाही। पण काही यांच्यातले कोण जे उभाटातले रिकामटेकडे आहेत ते दिवसभर काही ना काहीतरी शोधत असतात, तयार करत असतात। हे तयार केलेलंही असू शकतं, त्याचं ऑथेंटिसिटी बघावी लागेल की हे खरोखरच ऑथेंटिक आहे का, असं काही झालं आहे का, त्याचा तपास घेतील आणि जर काही चुकीचं झालं असेल तर पोलीस यंत्रणा आहेत, शिक्षा देणारी यंत्रणा आहेत, ते त्यांचं कारवाईचं काम करतील। तर सिंधुदुर्गच्या शिवापूर गावामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेचे खोटे फॉर्म भरून घेण्याची सुरुवात केली होती। हा जो त्यांचा प्रयत्न आहे हा ग्रामस्थांच्या मध्यस्थीने हाणून पाडण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। तर लाडक्या बहिणींना सावधान होण्याची गरज आहे, कारण की या अगोदरसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काही ठिकाणी KYC करण्यासाठी अंगणवाडी सेविका ते 1000 रुपये मागत आहेत। तर प्रत्येक लाडकी बहीणकडून 1000 रुपये घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि यामध्ये काय सत्यता आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे। परंतु ही जी अफवा आहे ही पसरलेली असताना आता नवीन बातमी समोर आली आहे की शिवापूर गावामध्ये लाडक्या बहीण योजनेचे खोटे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत। आता ही महत्त्वपूर्ण बातमी आहे। लाडक्या बहिणींनी सावधान होण्याची गरज आहे। KYC करताना तुम्हाला सुद्धा सावधानी बाळगण्याची गरज आहे। तुमची KYC ही फ्रीमध्येच होणार आहे, कुणालाही पैसे देण्याचं काम नाही आहे आणि लवकरच याबाबत सरकार निर्णय घेणार आहे। जोपर्यंत सरकारचा निर्णय येत नाही, शासन निर्णय येत नाही, परिपत्रक येत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठलंही असे पैसे देण्याचं काम नाही आहे किंवा कुठल्याही अफवांना बळी पडण्याचं काम नाही आहे। तुमची KYC सुद्धा लवकरच होणार आहे आणि याबाबत तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे। लवकरच या 4-5 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये तुमची KYC पूर्णतः ऑनलाईन सुद्धा होऊ शकते किंवा मग शिबिरांच्या माध्यमातून तुमची KYC पूर्ण करून घेतल्या जाऊ शकते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।